जय जय स्वामी समर्थ। तुळ राशीच्या लिब्रा स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ अत्यंत शांतपणे आणि लक्षपूर्वक पहा। 2025 वर्षाच्या शेवटचे 2 महिने तुमची परीक्षा घेणारे आहेत। तुम्ही ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त विश्वास ठेवला आहे, जी व्यक्ती तुमच्या अगदी जवळ आहे, तिनेच तुम्हाला संपवण्याचा, तुम्हाला त्रास देण्याचा मोठा कट रचला आहे। कोण आहे ती व्यक्ती आणि कधी होणार हा विश्वासघात? स्वामी समर्थांचा कोणता गुप्त इशारा तुम्हाला वेळीच सावध करेल? आता नाही सावध झालात तर 2026 मध्ये तुमचे खूप मोठे नुकसान होईल। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, कृपा सिंधू स्वामी समर्थ या आपल्या लाडक्या चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। मी तुमचा मित्र आणि मार्गदर्शक स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन आज अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर बोलण्यासाठी आलो आहे। आजचा विषय आहे तुळ राशी, लिब्रा आणि त्यांच्या जीवनातील 2025 वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात होणारे मोठे निर्णायक बदल। तुळ राशीचे स्वामी भक्त, तुम्ही स्वभावतः अत्यंत न्यायप्रिय, संतुलित आणि शांत आहात। तुम्ही लोकांवर पटकन विश्वास ठेवता आणि म्हणूनच तुमची रास ज्योतिषशास्त्रात तराजू म्हणून ओळखली जाते, संतुलन आणि न्यायाचे प्रतीक। पण याच गुणांमुळे अनेकदा तुमचे नुकसान होते। 2025 हे वर्ष तुळ राशीसाठी साधारणपणे उत्कृष्ट ठरले आहे। धन, करिअर आणि कौटुंबिक जीवनात ग्रहांचे आशीर्वाद लाभले आहेत। सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे घडत असताना तुम्ही कदाचित आता अत्यंत समाधानी असाल। पण मित्रांनो, हीच समाधानाची भावना तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते। ज्योतिषशास्त्राची आणि स्वामींच्या कृपेची गती ही अत्यंत सूक्ष्म असते। जेव्हा नशीब उच्च शिखरावर पोहोचते तेव्हाच ग्रह आपले चक्र बदलतात आणि एखादा मोठा धोका अत्यंत शांतपणे आपल्या जीवनात प्रवेश करतो। तुळ राशीच्या लोकांच्या कुंडलीतील अष्टम आणि व्यय भावातील ग्रहांची स्थिती स्पष्टपणे दर्शवत आहे की तुमच्या जवळचीच अत्यंत खास व्यक्ती, जी तुमच्या यशाने जळते आहे, तिने तुम्हाला संपवण्याचा, तुमचे नुकसान करण्याचा एक सुनियोजित कट प्लॅन तयार केला आहे। हा कट तुमच्या पैशांशी, तुमच्या सन्मानाशी आणि तुमच्या कुटुंबाशी जोडलेला असू शकतो। ही व्यक्ती तुम्हाला भावनिक आधार देण्याचे नाटक करेल, पण पडद्याआड तुमच्या विरोधात सतत काम करत राहील। पुढच्या काही मिनिटांत आपण जाणून घेणार आहोत की 1. हा कट नेमका कधी सक्रिय होईल। 2. या व्यक्तीला कसे ओळखायचे, कारण ही व्यक्ती तुमच्या अगदी जवळ आहे। 3. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या कृपसिंधू श्री स्वामी समर्थांचा कोणता महासामर्थ्यवान उपाय या संकटापासून तुमचे रक्षण करेल। हा व्हिडिओ स्किप करू नका, कारण पुढच्या काही मिनिटांत मिळणारे ज्ञान तुम्हाला येणाऱ्या मोठ्या संकटापासून वाचवेल। चला तर मग स्वामींचे नामस्मरण करून आजच्या महत्त्वाच्या मार्गदर्शनाला सुरुवात करूया। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, तुमचे कृपा सिंधू स्वामी समर्थ या आपल्या लाडक्या चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत। विषय आहे तुळ राशी, लिब्रा आणि त्यांच्या जीवनात 2025 वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात येणारे मोठे बदल आणि त्यासोबतच एक अत्यंत गंभीर इशारा। आपल्या लाडक्या स्वामी समर्थांच्या कृपेने आम्ही नेहमीच तुम्हाला योग्य मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतो। स्वामींनी सांगितले आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। पण जेव्हा काही ग्रहस्थिती अत्यंत नाजूक संकेत देतात, तेव्हा स्वामी भक्तांना वेळीच सावध करणे हे आमचे कर्तव्य आहे। तुळ राशीच्या प्रिय स्वामी भक्तांनो, 2025 हे वर्ष तुमच्यासाठी अनेक सकारात्मक संधी घेऊन आले आहे। करिअर आणि व्यवसाय, वर्षाच्या सुरुवातीला आणि मध्यभागी गुरुग्रहाचे शुभ संक्रमण तुम्हाला प्रगती, पदोन्नती आणि नवीन व्यवसायात मोठे यश मिळवून देईल। तुम्हाला नशिबाची साथ मिळेल आणि तुमची मेहनत फळाला येईल। आर्थिक स्थिती, तुमची आर्थिक बाजू मजबूत होईल। अडकलेले पैसे परत मिळतील आणि गृहनिर्माण, वाहन खरेदी यासारखे मोठे निर्णय यशस्वी होतील। संबंध, प्रेम आणि नातेसंबंधात गोडवा राहील। कुटुंबातील सदस्यांसोबतचे संबंध सुधारतील। तुम्ही तुमच्या जीवनात आनंदी असाल, सर्व काही सुरळीत चालू आहे असे वाटत असेल। पण लक्षात ठेवा, जेव्हा सर्व काही चांगले चाललेले असते तेव्हाच ग्रह आपले चक्र फिरवतात। पण तुळ राशीच्या जातकांनो, आता अत्यंत महत्त्वाचा आणि गंभीर इशारा लक्षात घ्या। वर्ष 2025च्या शेवटच्या टप्प्यात, विशेषतः नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांत, ग्रहस्थिती एक मोठा आणि स्पष्ट इशारा देत आहे। हा इशारा आहे, तुमच्या जवळचीच व्यक्ती तुमच्या विरोधात मोठे कारस्थान रचत आहे। षड्यंत्राचे स्वरूप, मानसिक त्रास, ही व्यक्ती तुमच्याबद्दल गैरसमज पसरवून तुमच्या कुटुंबात, तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा तुमच्या मित्रांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करेल। आर्थिक नुकसान, तुमच्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन आर्थिक फसवणूक, पैशांची अफरातफर किंवा तुमची मालमत्ता बळकावण्याचा कट रचू शकते। भावनात्मक आघात, जी व्यक्ती तुम्हाला सर्वात जास्त प्रिय आहे तिच्याकडून तुम्हाला मोठा भावनात्मक आघात होण्याची शक्यता आहे। ज्योतिषशास्त्रानुसार या काळात ग्रहांचा एक विशिष्ट योग तयार होत आहे। या योगामुळे तुमच्या राशीच्या लोकांना जवळच्या लोकांकडून धोका संभवतो। तुमची साधेपणा आणि विश्वासार्हता तुमचा सर्वात मोठा शत्रू ठरू शकते।
ही व्यक्ती दुसरी कोणी नसून तुमच्या कुटुंबातील सदस्य, अत्यंत जवळचा मित्र किंवा तुमचा व्यावसायिक भागीदार असू शकते, जी व्यक्ती तुमच्या सर्व रहस्यांची आणि कमतरतांची जाणीव ठेवून आहे. या कठीण काळात आपण काय करायचे? घाबरून जायचे नाही, कारण आपल्यासोबत आहेत आपले कृपा सिंधू श्री स्वामी समर्थ. स्वामींनी नेहमीच आपल्या भक्तांचे रक्षण केले आहे आणि आजही करतील. स्वामी समर्थांनी सांगितलेले 3 महत्त्वाचे उपाय. 1. वाणीवर नियंत्रण. या काळात तुम्ही तुमच्या बोलण्यावर आणि प्रतिक्रिया देण्यावर पूर्ण नियंत्रण ठेवा. तुमचा क्रोध हेच तुमच्या विरोधकांचे सर्वात मोठे शस्त्र असेल. विनाकारण वादविवाद टाळा. 2. कागदपत्रे आणि आर्थिक व्यवहार. कोणतेही मोठे आर्थिक व्यवहार, नवीन करार किंवा महत्त्वाच्या कागदपत्रांवर सही करण्यापूर्वी त्याची कमीत कमी 2दा पडताळणी करा. तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या सांगण्यावरून कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. 3. नामस्मरण आणि सेवा. या काळात श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा रोज किमान 108 वेळा जप करा. गुरुचरित्राचे वाचन करा. गुरुवारच्या दिवशी शक्य असल्यास गरजू लोकांना अन्नदान करा. जेव्हा संकट मोठे असते तेव्हा स्वामींची सेवा दुप्पट करा. स्वामी तुमच्या भोवती एक संरक्षक कवच तयार करतील, ज्यामुळे कितीही मोठा कट असला तरी तो तुम्हाला स्पर्श करू शकणार नाही. 25 वर्षाच्या शेवटच्या टप्प्यातील अत्यंत महत्त्वाचा इशारा आणि त्यावरचे अचूक उपाय जाणून घेतले. तुम्हाला आता हे स्पष्ट झाले आहे की तुमचे नशीब पालटण्याचा आणि तुमचे मोठे नुकसान करण्याचा कट तुमच्या जवळचीच व्यक्ती रचत आहे. ती व्यक्ती तुमच्या जीवनात गोंधळ निर्माण करण्याचा आणि तुमचा विश्वासघात करण्याचा प्रयत्न करेल. पण घाबरून जाऊ नका, आपण स्वामींचे भक्त आहोत. या क्षणापासून तुम्हाला फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तुम्ही आता एकटे नाही आहात. तुमच्या पाठीशी साक्षात स्वामी उभे आहेत. पण स्वामींच्या कृपेचा अनुभव घेण्यासाठी तुम्हाला जागृत राहावे लागेल. तुमचे डोळे उघडे ठेवा. प्रत्येक बोलण्यावर, प्रत्येक कृतीवर शंका घ्या. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या वाणीवर आणि क्रोधावर पूर्ण नियंत्रण ठेवा. तुमचा संयम हेच तुमचे सर्वात मोठे सामर्थ्य आहे. आता या संकटावर मात करण्यासाठी स्वामी समर्थांनी सांगितलेले उपाय पुन्हा एकदा लक्षात घ्या. 1. सेवा आणि नामस्मरण. रोज सकाळी उठल्यावर कमीत कमी 11 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा. शक्य असल्यास संध्याकाळी 1 माळ 108 वेळा जप करा. स्वामींच्या सेवेसाठी थोडा वेळ नक्की काढा. 2. गुरुचरित्र आणि पारायण. या काळात गुरुचरित्रातील काही अध्यायांचे वाचन करा. गुरुचरित्राचे वाचन हे सर्वात मोठे संरक्षक कवच तयार करते. 3. विवेकबुद्धीचा वापर. कोणत्याही व्यक्तीच्या गोड बोलण्यावर विश्वास ठेवू नका. कागदपत्रे आणि पैशांच्या व्यवहारात पारदर्शक आणि कठोर राहा. लक्षात ठेवा, स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण जेव्हा आपण स्वतः प्रयत्न करतो तेव्हाच स्वामींचे सामर्थ्य आपल्या मदतीला धावून येते. हा नियम तुळ राशीच्या जातकांनी नेहमी लक्षात ठेवावा. आम्ही प्रार्थना करतो की स्वामी समर्थ तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर अखंड कृपा करोत. तुमच्यावर येणारे प्रत्येक संकट दूर हो आणि तुळ राशीच्या सर्व स्वामी भक्तांचे जीवन सुखसमृद्धीने भरलेले राहो. जर तुम्हाला हे मार्गदर्शन महत्त्वाचे वाटले असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा आणि हा इशारा तुमच्या इतर तुळ राशीच्या मित्रांना आणि कुटुंबियांना शेअर करा, जेणेकरून ते देखील वेळीच सावध होऊ शकतील. आणि हो, कृपा सिंधू स्वामी समर्थ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि घंटीचे बटन अवश्य दाबा. पुढील व्हिडिओमध्ये आपण तुळ राशीच्या भाग्यात 2026 ची सुरुवात कशी असेल याबद्दल सविस्तर मार्गदर्शन घेऊन लवकरच भेटू. श्री स्वामी समर्थ.